आता या लोकांना ईव्हीएमचं फुल फॉर्मच कळलं नाही. हिंदू समाज आणि कुठल्या विचाराने मतदान केलं कळलंच नाही. ईव्हीएमचं अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला. पण असे लोकप्रतिनिधी आणि अशा कडवटपणा असलंच पाहिजे. आम्ही काय इकडे तिकडे बघणारे लोक नाही. नुकसान कसलं? आज मी ज्या मतदारसंघामध्ये निवडून येतो, मी अभिमानाने सांगतो मी आमदार हा हिंदू मतांवरच झालेलो आहे. आम्हाला जास्त अभिमान आहे. मी गेलोच नाही ऑनलाईन मत मागण्यासाठी. नाही की आता जेव्हा काय कोणाला द्यायचं तर द्या. पण मी तुम्हाला सांगतो की फक्त नुसतं निवडून आलो नाही. 2019ला जेव्हा निवडून आलो, पहिल्यांदा निवडून आलो 26,000, 19ला निवडून आलो 29,000. मग ह्याच वर्षी जेव्हा लोकसभाची निवडणूक झाली, जेव्हा माझे वडील तिकडचे उमेदवार होते खासदार म्हणून, तेव्हा 29,000 वरून 42,000 वर गेलो. आणि आता जेव्हा 24ला आमदार म्हणून निवडून आलो 58,000 निवडून आलो. काय फरक पडला मला? काय फरक पडला? उलट माझे सर्वात जास्त व्हिडिओ फिरवत होते ते. मुंबईवरून आलेले, सौदीवरून आलेले मला पाडण्यासाठी बॅगा भरून. ते कैसा भी इसको गिराओ वरने विधानसभा में हम लोग को तो जीने देता नहीं. पण माझ्या इकडला हिंदू समाज जागृत झाला, उभा राहिला, मतदान केलं आणि आज आमदार नाही मंत्री म्हणून मी तुमच्या समोर इथे आलेलो आहे. काही फरक पडत नाही. आपण आपली भूमिका खराब स्पष्ट असली पाहिजे की बाबा मला हिंदूंच्याच मतांवर निवडून यायचंय, बाकी सगळ्यांची गरज नाही. काय फरक पडत नाही. आपण हिंदू म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये भूमिका अशी सरळ स्पष्ट ठेवली तर कोणालाही काय फरक त्याचा पडत नाही. ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक बोलतात. हजम होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो. आमच्या तर एक बाहेर येतात मतदान करायला. हिंदू समाज येऊ शकत नाही. ईव्हीएम वर दोष देतात. आता या लोकांना ईव्हीएमचं फुल फॉर्मच कळलं नाही. हिंदू समाज आणि कुठल्या विचाराने मतदान केलं कळलंच नाही. ईव्हीएमचं अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला.